नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या आजच्या भागात मी अगदी मनपूर्वक तुमचं स्वागत करते. तर आज सायलीला डिस्चार्ज मिळणार असतो म्हणून घरी सर्वांची इतकी धावपळ सुरू असते. तर पूर्ण आजी इतकी खुश असते. विमलला आवाज देऊन म्हणते की अगं विमल, तबक तयार झाले की नाही. तेव्हा विमल म्हणते की हो, पूर्णाई करते आणि पुरणपोळीची सुद्धा सर्व तयारी झालेली आहे. सायली ताई आल्यानंतर मी लगेच वाढायला घेते. तेव्हा मात्र सर्वांना खूप आनंद होत असतो. तर अस्मिताकडे बघून पूर्णाई आजी म्हणते की अस्मिता, फक्त बसून राहू नकोस, विमलला स्वयंपाकामध्ये मदत कर जा. तर अस्मिता तर ही तोंडच वाजते आणि प्रियाला म्हणते की तू सुद्धा उठ आणि त्या उषा सर्व काही व्यवस्थित लावून ठेव. सायली आल्यानंतर कसे प्रसन्न वाटले पाहिजे. प्रियाचे मात्र तोंड वाकडे होते आणि प्रिया मनात म्हणते की सायली ही जिवंत घरी येणार आहे म्हणून ढोल ताशे वाजवा, हत्तीवरून साखर वाटवा. आणि तेवढ्यात रविराजचे लक्ष जाते. तर अर्जुन अश्विन सायलीला घरी घेऊन येतात आणि रविराज काका म्हणतात की पूर्णाई सायली आली. तर सायलीला पाहून सर्वांना खूप आनंद होतो. तर पूर्णाई म्हणते की अगं चला पटकनी, म्हणून सर्वजण हे खुश होऊन बाहेर येतात. तेव्हा अर्जुन सायलीला घेऊन आलेला असतो. प्रतिमा सुद्धा ही मस्त डोकावून सायलीला बघत असते. तेव्हा अर्जुन सायलीला म्हणतो की चल आता आतमध्ये सायली. तेव्हा पूर्णाई म्हणते की थांब. तर अर्जुन विचारतो की काय झाले. तर पूर्णाई खुश म्हणते की मला माझ्या नाचसुनेची दृष्ट काढायची आणि विमलच्या हातातून ते औषणाचे ताट घेते आणि आपल्या स्वतःच्या हाताने ती सायलीची दृष्ट काढून तिचे औषण करते. तेव्हा सर्वजण अगदी खुश होऊन हे सर्व बघत असतात. मात्र अस्मिता आणि प्रिया यांना मात्र खूप नकोसे होत असते. मात्र प्रताप सायलीला म्हणतो की सायली, पुन्हा आमच्या जीवाला असा घोर लावू नकोस. तेव्हा पूर्णाई म्हणते की आता मी सुद्धा सांगते की सायली, तू असल्या कारणासाठी बाहेर नाही जायचे. पूर्णाई आजीचे डोळे मात्र भरून येतात. मला ते सहन नाही होणार. तर अर्जुन हा सायलीला म्हणतो की चल आतमध्ये आणि सर्वजण सायलीला घेऊन आतमध्ये येतात. सर्वजण अगदी खुश असतात. त्यानंतर इकडे महिपतचे पूर्णपणे 12 वाजलेले असतात आणि नागराजचे सुद्धा, कारण त्या माणसाला त्यांनी जिवे मारलेले असते. तर नागराज म्हणतो की महिपत, तू ह्या माणसाला जिवे मारलेस. महिपत हे अंगाशी तर नाही येणार ना. तर महिपत दारूच्या नशेत नाही म्हणत असतो. महिपत कधीही अंगाशी काही येऊन देत नसतो आणि समोर जो आपला माणूस असतो त्याला बोलावतो आणि याला घेऊन याला व्यवस्थित गाडून टाक आणि याच्याबरोबर जे 2 होते ना त्यांना माझा निरोप दे. महिपत शेठने त्यांना बक्षीस घेण्यासाठी बंगल्यावर बोलावले ते सांग. नागराज तर ते ऐकून खूप घाबरलेला असतो. तेव्हा तो माणूस त्या मारलेल्या माणसाला ओढतच घेऊन जातो. त्यानंतर घरातील सर्वजण सायली जवळ बसतात. प्रताप विचारतो की सायली, अगं आता बरे वाटते का, डोकं वगैरे दुखत नाही ना. तेव्हा सायली म्हणते की नाही बाबा, आता मी पूर्णपणे बरी आहे, फक्त कानामागे थोडंसं दुखते, पण हळूहळू सर्व काही रिकवर होईल. तेव्हा विमल चहा घेऊन येते आणि सायली वहिनी तुमचा हा चहा. तर अश्विन म्हणतो की 1 मिनिट, आता सायली वहिनीसाठी काही दिवस थोडीशी पथ्य असणार आहेत आणि चहा सुद्धा हा सायलीला घ्यायचा नाही. तेव्हा अर्जुन अश्विनला म्हणतो की अश्विन, तू एक काम कर, सायलीला काय खायचे काय खायचे नाही याची तू एक लिस्ट कर आणि मला दे. ती लिस्ट फॉलो होते की नाही हे मी बघतो. तेव्हा चैतन्य म्हणतो की आता हा चहा तर वाया जाणार, मग मला काही हरकत नाही, पथ्य नाही, मी तो चहा घेतो. तेव्हा सर्वांना आणखीन गोड हसू येते. त्यावर पूर्णाई आजी म्हणते, आज खूप दिवसांनी सर्वजण आनंदी दिसतात, नाहीतर माझ्या डोळ्यातील पाणीच थांबत नव्हते. सायली म्हणते की पूर्णाई आजी मला माफ करा, माझ्यामुळेच तुमच्या डोळ्यामध्ये पाणी आले होते. तेव्हा पूर्णाई आजी खुश म्हणते की अगं, लेकीचा आईला कोणताही त्रास नसतो, त्यात लेकीचा काही दोष नसतो. तर कल्पना म्हणते की अगं, आमच्यापेक्षा प्रतिमेचा जीव खालीवर होत होता. तेव्हा अस्मिता म्हणते की हो अगं, ती इतकी अस्वस्थ झाली की घरातून. तेव्हा कल्पना लगेच अस्मिताला शांत राहायला सांगते. मी बोलते ना, जरा थांब. आणि सायलीला कल्पना म्हणते की सायली, अगं तुझ्या आणि प्रतिमाचे मागच्या जन्माचे काहीतरी नाते असणार, कारण अगं ती हॉस्पिटलला आली आणि लगेच तू शुद्धीवर आली. तेव्हा प्रतिमा सायलीजवळ येते आणि तिच्या डोक्यावरून प्रेमाचा हात फिरवते. सायलीला खूप छान वाटते आणि सर्वांना सुद्धा खूप छान वाटते. कल्पनाला आठवण होते की प्रतिमाला हॉस्पिटलमध्ये काहीतरी सांगायचे होते, म्हणून ती लगेच प्रतिमाला विचारते की अगं प्रतिमा, तू हॉस्पिटलमध्ये सायलीबद्दल काहीतरी सांगत होती, नेमकं तुला काय सांगायचे होते. तेव्हा प्रतिमा लगेच खुणावून सर्व काही सांगत असते. तेव्हा सायलीला मात्र प्रतिमाची भाषा समजते. प्रतिमाला लगेच ती म्हणते की म्हणजे प्रतिमा आत्या, त्यावेळेस तुम्ही मला रक्त देऊन वाचवले होते की काय. तर सर्वांच्या ते लक्ष देते आणि सर्वांना तर खूप आनंद होतो. प्रताप म्हणतो की काय प्रतिमा, तू सायलीला त्यावेळेस रक्त देऊन वाचवले होते, तिला जीवदान दिले होते. तेव्हा प्रतिमा हो बोलते. रविराजला तर खूप आनंद होतो. तेव्हा मात्र अश्विन म्हणत
चा ओ निगेटिव्ह ब्लड ग्रुप हा तर खूप रेअर आहे आणि त्यात तुमच्या दोघींचा ब्लड ग्रुप मॅच झाला हे तर खूप कमालच आहे आणि सर्वांना हा तर विचारच येतो. कुसुम म्हणते की हो ना, त्या दिवशी प्रतिमा ताई माझ्या रिक्षा समोर येतात काय आणि त्यांना मी हॉस्पिटलला काय घेऊन येते, हा खरंच किती मोठा योगायोग आहे. तर तेव्हा सायलीला तेव्हा ती शुद्धीत नव्हती आणि बेशुद्ध असताना तिच्या चेहऱ्यावरून डोक्यावरून हात फिरवलेला तिला स्पर्श जाणवतो आणि तेव्हाची तिला आठवते. तेव्हा अर्जुन हा प्रतिमा आत्याला म्हणतो की आत्या तुला आम्ही शोधण्याची किती ही प्रयत्न केला, तेव्हा जर तू घाई केली नसती तर तेव्हाच आपली भेट झाली असती. तेव्हा पूर्णाई म्हणते की त्यावेळेस बाप्पानेच तिला आपल्या घरी पाठवलेले असणार, या घराशी तिची नाळ जोडली गेलेली आहे. तेव्हा मात्र प्रिया खूप घाबरते आणि मनात म्हणते की या घराशी नाही तर या सायलीशीच तिची नाळ जोडलेली आहे. या दोघींचा ब्लड ग्रुप एक कसा, हा प्रश्न तर कुणाला पडला तर मग मी मेले म्हणून तिची पूर्णपणे घाबरगुंडी उडते. त्यानंतर प्रताप हा पूर्णाईला म्हणतो बाप्पाची आपल्यावर कृपा तर आहेच. मग सायलीच पक्की यावेळेस सुद्धा ती अगदी खडखडून बरी होऊन घरी आली. तेव्हा रविराज काका म्हणतात की पण मला एक कळत नाही की सायलीवरून पडलीच कशी. तेव्हा मात्र सर्वांच्या ते लक्षात येते, प्रिया तर खूपच घाबरते. सायली तेव्हा मनात विचार करते की आता जर प्रियाचे आत्ता सर्वांसमोर नाव घेतले तर रविराज काकांना खूप वाईट वाटेल आणि घरातील वातावरण सुद्धा बिघडेल आणि प्रियाला तर मात्र आता धडा शिकवावेच लागेल. तेव्हा सायली प्रियाकडे बघत असते तर प्रिया लगेच रविराज काकांना म्हणते की बाबा अहो अपघात कसा झाला, कुठे झाला याचे काय उत्तर असते का आणि तुम्ही सर्वजण तिला असे प्रश्न का विचारतात, सायली आता तर दमली असेल. तेव्हा सायली प्रियाकडे बघत असते तर कल्पना म्हणते की जा सायली आता तू रूम मध्ये जा आणि आराम कर. आणि त्याच वेळेस कुसुमच्या डोळ्यात पाणी येते तर सायली विचारते की कुसुमताई काय झाले. तेव्हा कल्पना ही कुसुम जवळ येते आणि कुसुमताई तुमची काळजी मला समजते, परंतु माझा अर्जुन तुमच्या सायलीला काही होऊन देणार नाही म्हणून ती कुसुमला आधार देते. अहो जेव्हा सायली शुद्धीवर येत नव्हती तेव्हा त्याने पूर्ण हॉस्पिटल हे हादरून टाकले होते आणि त्याचे सायलीवर किती प्रेम आहे हे तर तुम्ही बघता ना. तर अर्जुन खुश होऊन सायलीकडे बघत असतो. प्रियाची तर मात्र हा चेहरा न पाहण्यासारखा होतो. तेव्हा कुसुम म्हणते की तुम्हाला सर्वांना सायलीची खूप काळजी आहे. कल्पनाताई मला ते कळते. सायलीची ही अवस्था बघून मनातल्या मनात मी खूप नवस बोलले होते, आता ते नवस मला फेडायचे. निघते मी असे बोलून कुसुम ही सायली जवळ येते आणि दोघी एकमेकींना प्रेमाने भेटतात, मिठी मारतात. सर्वांना त्यांचे प्रेम बघून डोळ्यामध्ये पाणी येते आणि कुसुम ही पूर्णाईला म्हणते की येते मी. प्रतिमा आत्याला सुद्धा विचारते आणि कुसुमताई शेवटी निघून जातात. सायलीच्या डोळ्यात सुद्धा पाणी येते. त्यावर सायली आणि अर्जुन रूममध्ये येतात. अर्जुन बेडवर बसलेले असतो तर सायली काही फाईल ह्या व्यवस्थित जागी ठेवत असते. तेव्हा तिच्या हातातून एक फाईल खाली पडते तर ती अर्जुनला सॉरी म्हणते. तेव्हा अर्जुन उठतो आणि मिसेस सायली मी तुम्हाला काय सांगितले की आता स्वतःची काळजी घ्या, आराम करा, हे पसारा वगैरे काही नंतर करूयात. तेव्हा सायली म्हणते की सर मी नव्हते तोपर्यंत तुम्ही घरात किती पसारा घालून ठेवलास. अर्जुन म्हणतो की पण बिन काही नाही, आता फक्त आराम, आणि जर आता तुम्ही ऐकले नाही तर अश्विनला मी तुमचे नाव सांगेल, नाहीतर हॉस्पिटलमधील सर्व डॉक्टरांना उचलून मी इकडे येथे घेऊन येईल. तेव्हा सायली म्हणते की नको, त्यापेक्षा मी आरामच करते. आणि सायली बेडवर बसते परंतु तिला कुठे चैन मिळत असते. ती मोबाईल घेते, मोबाईलमध्ये सुद्धा तिचं मन लागत नाही म्हणून जे बेडवर बेडशीट असते तर ते व्यवस्थित करण्याचा थोडासा प्रयत्न करते. पण अर्जुन म्हणतो की हे काय करतात तुम्ही, हे सुद्धा नाही, फक्त आराम म्हणजे आराम. सायली म्हणते की अहो अर्जुन सर जर मी अशी झोपून राहिले तर आणखीन आजारी पडेन. सायलीचे तो काही ऐकून घ्यायला तयार नसतो आणि जर तुम्ही माझ्याशी ऐकले नाही तर मी असा गाल फुगून बसेल, मग नक्की तुम्हाला माझे ऐकावेच लागेल. तर सायली म्हणते की ठीक आहे अर्जुन सर मी तुमचे ऐकते. तेव्हा अर्जुन म्हणतो की मी जरा सिनियरशी बोलून येतो, तोपर्यंत तुम्ही येथून जागचे हलायचे नाही, मी पाणी वगैरे सर्व काही तुमच्यासाठी आणून ठेवतो. सायली म्हणते की म्हणजे मी खाली जाऊन स्वतःसाठी पाणी सुद्धा नाही आणायचे का आणि ती विचारायची सुद्धा नाही का. तर अर्जुनला हसू येते. तेव्हा अर्जुन आलोच मी असे बोलून बाहेर जातो. तर सायली खूप खुश होते की एखादा खरा नवरा आपल्या खऱ्या बायकोसाठी जितके काही करतो तितके अर्जुन सर माझ्यासाठी करतात, तितक्याच प्रेमाने ती माझ्याशी वागतात. पण मला माहिती आहे की तुम्ही तुमच्या सर्व प्रेमाशी माणसाशी असेच प्रेमाने वागतात आणि तुमच्या त्याच प्रेमाच्या माणसांना प्रियामुळे त्रास होतात. मी हे सर्वांसमोर बोलू शकले नाही पण प्रियाला मात्र मी कधीही माफ नाही करू शकणार. तिला मी चांगला धडा शिकवणार तर शिकवणारच, त्याशिवाय ती परत असे करण्यासाठी धजवणार नाही. त्यानंतर प्रिया बाहेर ही नागराजशी बोलत असते की तुम्हाला त्या अर्ध्या मेंदूच्या बाईला सुद्धा व्यवस्थित मारता आले नाही आणि ती सायली सुद्धा शुद्धीवर येऊन परत घरी आली असे
असे बोलत असताना अर्जुन तिच्या मागून येतो आणि तिचे हे सर्व बोलणे ऐकून तिच्याकडे रागाने पाहत असतो। तेव्हा मात्र रागाने बघत तो सुद्धा मुद्दाम किचनमध्ये जातो आणि किचनमधून पाण्याची बॉटल घेऊन तो जायला निघतो तर प्रिया त्याला अडवते आणि म्हणते की अरे मी आश्रमातील काकूंशी बोलत होते आणि त्या सर्वजण सायलीबद्दल विचारत होत्या आणि सर्वांना एकच प्रश्न पडला की सायली ही जिन्यावरून खाली पडलीच कशी, मग तुला सायली काही म्हटली का? अर्जुन विचारतो की काय, तर प्रिया म्हणते की अरे ती सायली जिन्यावरून खाली पडली कशी ते तुला सांगितले की तिने, आणि तिचे लक्ष नव्हते की अचानक तोल वगैरे जाऊन पडले की काय। तेव्हा अर्जुन म्हणतो की या विषयावर आमचे काही बोलणे झालेले नाही। तेव्हा प्रिया मात्र मनात विचार करते म्हणजे अर्जुनला हिने काही सांगितलेले दिसत नाही आणि शेवटी ती मुलगी गप्पच बसणार आहे, म्हणून अर्जुन जायला निघतो तर प्रिया त्याचा हात धरते आणि अर्जुन मला एक गोष्ट सांग की सायली जिन्यावरून पडली त्याचा तुला इतका धक्का का बसला, तू रडत काय होतात आणि तू सायलीला उचलून हॉस्पिटलला घेऊन काय गेलात आणि मामींच्या सांगण्यावरून तू हॉस्पिटलमध्ये सायली शुद्धीवर येत नव्हती, अख्खं हॉस्पिटल हलवून सोडले होते, म्हणजे अर्जुन हे असे सर्व काय आहे, तो असे वागतो की तुझे खरंच सायलीवर प्रेम आहे की काय। अर्जुन काही उत्तर देत नसतो तर हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये सायली ही प्रियाला चांगली सुनावते, लोकांना त्रास देते हे तर मला माहिती होते, परंतु लोकांच्या जीवाशी खेळशील हे मात्र मला माहिती नव्हते, परंतु आता मात्र तू जशी काही वागली आहे तसेच तुला आता मी त्याचा त्रास देणार आणि त्याची शिक्षा तर तुला देणारच। प्रिया मात्र खूप घाबरलेली असते आणि ती सुद्धा जिन्याच्या शेवटच्या पायरीवर आलेली असते आणि सायली तिचा हात धरून तिला ढकलण्याचा प्रयत्न करत असते। सायली ही प्रियाला चांगली धमकावते तर प्रिया पूर्णपणे घाबरून गेलेली असते। तर आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।